वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिलं षटक घेऊन येते गोलंदाज अर्थातच केदार. जर्सी क्रमांक 25 परिधान केलेला केदार बघायचा आहे. खऱ्या अर्थानं पहिला चेंडू अर्थातच या प्रीमियर लीगचा श्री गणेशा करतो केदार. पहिला चेंडू जातोय लोचन भोईरसाठी बॅटची एज लागली आहे. थर्ड कडे चेंडू जातो, क्षेत्ररक्षण होतोय जोपर्यंत फील्ड पळून एक धाव पूर्ण करतोय. या एका धावाने खऱ्या अर्थाने श्री गणेश गेलाय. तर म्हणजे लोचन आहे ना स्वतःचं आणि संघाचं खातं ओपन करतोय. राम कमिटी प्रीमियर लीग पर्व चौथ्याच पहिली धाव लोचनच्या बॅट मधून येतोय. बघायचा हाच लोचन चमकणार का, मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरेल का? कारण ज्याच्या बॅट मधून एक धाव मिळते आणि या ठिकाणी थोडस घसरण होते, फिसलन होते आणि गोलंदाज मात्र त्या ठिकाणी जरी पडला असला तरी देखील एक धाव पळून पूर्ण करतोय. तो फलंदाज तो म्हणजेच विनायक या संघाचा कर्णधार अर्थातच प्रज्वल सक्षम मराठा या संघाचा कर्णधार. बघा मित्रांनो खूप सुंदर अशी नावं आहेत. छत्रपतींचा मावळा जरी असला त्याला गरज होती ते मराठ्यांची, मराठा मावळ्यांची आणि तोच प्रतिस्पर्धी संघ आहे तो म्हणजेच प्रज्वल सक्षम मराठा. आणि या ठिकाणी देखील एक धाव, या एकेरी धावेंवर भर घालण्याचा प्रयत्न करतोय आणि धावसंख्या झाली ती म्हणजे 3. पहिलं षटक चालू आहे, सुंदर गोलंदाजी करतोय तो म्हणजे केदार. कोणताही वाव देत नाही, फलंदाजांना जखडवून ठेवण्याचं काम करतोय. पुन्हा एकदा ही एक धाव किंबहुना लेगबाजच्या स्वरूपात असावी. बॅट कट, सुंदर असा फटका म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. धावसंख्या 1 वाढले, धावसंख्या झाले 4. पहिलं षटक चालू आहे, सुंदर गोलंदाजी होते. परिवर्तन केलं होतं राम कमिटी प्रीमियर लीगनं. टेनिसची स्पर्धा थोडीशी बाजूला ठेवली, झाकून ठेवली आणि रबर चेंडूचा या ठिकाणी स्पर्धा भरवली गेली. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, धाव नाही, धोका नाही, चेंडू सर्व विकेट किपरच्या ग्लोव्ह मध्ये जातोय. सुंदर गोलंदाजी करतोय. या गोलंदाजाने प्रत्येक चेंडू वाईडिश ऑफ अशा प्रकारची लेंथ मनाशी ठेवूनच गोलंदाजी केली, जखडवून ठेवण्याचं काम केलं ते म्हणजे लोचनेला. मला असं वाटतं की या चेंडूवर फलंदाजानं ऑफ स्टंप सोडून खेळणं गरजेचं आहे, तरच या चेंडूवर पूल प्रकारच्या फटके देखील मिळू शकतात. आणि हा चेंडू पुन्हा एकदा ऑफ स्टंप वर आला होता फलंदाज, पुन्हा बॅकफुटवर गेला आणि खेळण्याचा प्रयत्न. षटक संपलं, 22च्या स्वरूपात ही एक धाव आणि अशा रीतीनं धावसंख्या झाली आहे ती केवळ आणि केवळ फक्त 5 धावा. पहिलं षटक संपलं. सुंदर गोलंदाजी मी तरी म्हणेन ती म्हणजेच केदार यांची. अशा प्रकारची गोलंदाजी असणं गरजेचं आहे, कारण चेंडू हे रबरचे आहेत आणि रबर चेंडूवर बॅटवर चेंडू आला की मोठा फटका गणला जातो. पुन्हा एकदा 33 जर्सी क्रमांक परिधान केलेला बंटी गोलंदाजीसाठी सज्ज होते. बघायचा हार्दिक पांड्याला लाजवेल असं जर्सी क्रमांक परिधान केलाय तो म्हणजेच बंटी यानं पहिला चेंडू जातो खेळण्यासाठी लोचन. आणि हा चेंडू पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बॅटची एज लागते. थर्डमॅन कडे चेंडू, शॉर्ट लेगच्या दिशेने चेंडू जातो, एक धाव पळून पूर्ण करतोय. एकेरी धावेंवरच भर घालण्याचा प्रयत्न जणू या दोन्ही खेळाडूंचा दिसतोय, कारण 3 षटकांचा सामना आहे. करो या मरो अशी स्थिती असते. ज्याप्रमाणे कबड्डी प्रीमियर लीग मध्ये देखील डू ऑर डाय सिच्युएशन असते, तशाच प्रकारची या ठिकाणी सिच्युएशन येऊन जणू ठेपले. कारण चेंडू आपल्याकडे खूप कमी असतील, कारण आतापर्यंत 7 चेंडूंचा सामना झाला. येणारे हे पुढील चेंडू आहेत आणि या चेंडूवर बघायचं आणि हा उचलून खेळलाय, मोठा फटका, नो डाऊट. काव कॉर्नरच्या दिशेने मोठा फटका, षटकार आर पार सीमा पार. 6 धावेनं मात्र धावसंख्या भरकन वाढवली आहे. धावसंख्या झाली 12. आता कुठेतरी कर्णधाराला देखील आपली जमेची बाजू दाखवून देणं गरजेचे आहे. या 6 धावेनं पहिला षटकार नोंदवला गेला राम कमिटी प्रीमियर लीगच्या माध्यमातून. अर्थातच कर्णधार फलंदाज तो म्हणजेच विनायक. कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेशा, अर्थातच विनायक देखील गणपती बाप्पाचं नाव आणि पहिला षटकार कोणाच्या नावावर तर विनायकच्या नावावर आणि ते देखील बंटीच्या चेंडूवर. पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल ठरतोय. क्षेत्ररक्षक मौजूद आहे. काव कॉर्नरच्या दिशेने गेलेला हा चेंडू आहे, एक धाव पळून पूर्ण करतोय. सुंदर क्षेत्ररक्षण, एका धावेवरच समाधान मानावं लागतंय. या ठिकाणी मला असं वाटतंय छत्रपतींचा मावळा या संघाचे जितूदादा मोरे कोणीतरी समर्थक लागतायत, त्याच्यामुळे त्यांच्या मनामध्ये जी त्रेधा तिरपीट उडाली आहे, कुठेतरी ती त्रेधा तिरपीट थांबायला पाहिजे आणि त्या ठिकाणी सोपा झेल सोडला जातो पॉइंटच्या रिझन मध्ये आणि हे एकच धाव पळून पूर्ण करतोय. माझी एक टीम नाही. त्याला विचारा काय बोलले तुम्हाला मी. आणि आज चेंडू पहिली लाईव्ह दिली जाते.
हॅलो. मनामध्ये जी त्रेधा तिरपीट उडाली आहे कुठेतरी ती त्रेधा तिरपीट पुन्हा एकदा विनायक खेळण्यासाठी तयार होतोय आणि हा चेंडू मात्र वाईट ठरवला जातो. पहिला चेंडू वाईट गेला आहे तो म्हणजे बंटीच्या स्वरूपानं डावखुरा शैलीदार गोलंदाज टप्पा पडता क्षणी आउटस्विंग करण्यात माहीर असणारा हा गोलंदाज आहे. मात्र त्या ठिकाणी चेंडू खराब ठरला जातोय. वाईटनं धावसंख्या वाढल्या, धावसंख्या झाली आहे 15. पुन्हा एकदा बंटी शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू भिरकावून देतो फाईन लेग क्षेत्राकडे. अर्थातच डिक्लेअर झोन आहे का? नाही नाही खूप हाते वर आहे ना. एकच धाव. त्या ठिकाणी चेंडू गेल्यानंतर आपल्याला लागतील तेवढ्या धावू शकताय. पुन्हा एकदा गोलंदाज बंटी फुलर लेन प्रकारचा चेंडू टाकते. लॉंग ऑनच्या रिझन मध्ये चेंडू जातो. एक धाव पळून पूर्ण करतोय. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. एकेरी दुहेरी भर घालण्यात योगदान देतोय लोचन. मात्र या ठिकाणी चेंडू खूप खेळून झालेत लोचन याचे. अर्थातच 7 चेंडू मागे 5 धावा जमा करतोय आणि विनायक मात्र एक षटकाराच्या साह्यानं 11 धाव्यांवर खेळतोय. सॉरी 10 धाव्यांवर खेळतोय. पुन्हा 24 जर्सी क्रमांक प्रदान केलेला गोलंदाज तो म्हणजे कल्पेश या संघाचा कर्णधार. सगळं दिसतं पण आहे तिकडे. कल्पेश बघायचा कर्णधाराला साजेसा असा गोलंदाजी करेल का, जखडवून ठेवण्याचं काम करेल का. फलंदाजांना लोचनला देखील काही एक समजत नाहीये. कल्पेश ना पहिला चेंडू सुंदर चेंडू फुलर लेन प्रकारचा चेंडू वाईडिश ऑफ ठेवला होता. चेंडू जातोय विकेट किपरच्या ग्लोव्ह मध्ये. धाव नाही की धोका नाही. चेंडू निर्धाव जातोय आणि हा चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह येतोय. पहिला फटका चौकाराच्या साह्याने लोचन मात्र धावसंख्या वाढवतोय. या 4 धावेनं धावसंख्या भरकन वाढली. धावसंख्या झाली 21. या ठिकाणी मात्र मोठे मोठे फटके येणं गरजेचं आहे. शेवटला षटक आहे, हाणामारीचा षटक आहे. करो या मरो अशी स्थिती आहे आणि हे षटक घेतलंय कोणी तर कर्णधारानं. त्यांना माहिती आहे की आपल्याला कशा प्रकारे चेंडू ठेवायला पाहिजे. पुढचा होणारा सामना असेल सियारा 11 जिजाऊंची लेक. त्याचप्रमाणे त्यांच्या विरुद्ध खेळणारा संघ असेल तो म्हणजे छावा प्रतिष्ठान. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी मध्यंतरीमध्ये नाणेफेकी करून घ्या. दरम्यान पुढचा चेंडू असेल कल्पेशाचा. हा चेंडू सुरेख खेळून काढलाय कव्हरच्या दिशेने. चेंडू पुन्हा एकदा जातोय. दान 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 चौकार. सुंदर फटकेबाजी पाहायला मिळाली. पहिला मात्र लोचन याला जखडवून ठेवलं होतं गोलंदाज बंटी आणि चेंडू असेल कल्पेशाचा. हा चेंडू सुरेख केदार यांनी. परंतु आता मात्र मोठे फटके खेळायला सुरुवात केली ती म्हणजे जातोय कल्पेश याच्या गोलंदाजीवर. कर्णधारावरच सुरुवात केली प्रहाराची ती म्हणजे लोचन. लोचन आताच एक यशस्वी कर्णधार तो म्हणजे आगरी प्रीमियर लीग रोहा इथे झालेल्या स्पर्धेमध्ये विनर संघ ठरला होता. या संघाचा कर्णधार. दरम्यान हा ओरपी स्वरूपाचा चेंडू जातोय लॉंग ऑफच्या दरम्यान. तिथे एकच धावावर मला असं वाटतं गचाड क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि बॅक टू बॅक तिसरा चौकार ठरला होता. सलग 3 चौकारांची हॅट्रिक या ठिकाणी पहिल्यांदा बघायला मिळते. आजच्या दिवसातील पहिली हॅट्रिक चौकारांची लगवणारा जर फलंदाज असेल तर तो म्हणजे लोचन भोईर. मॅन फ्रॉम महादेव खार गोपाळ. लोचन कांबळे मॅन फ्रॉम महादेव खार गोपाळ स्पोर्ट्स महादेव खार संघातून खेळणारा हा खेळाडू. आणि माझे सह कॉमेंट्रेटर यांनी सांगितलं की जयवंत यानं सांगितलं की लोचन यानं आगरी प्रीमियर लीग यामध्ये अंतिम विजेता ठरणारा संघ होता आणि सुंदर कामगिरी त्या ठिकाणी लोचनच्या माध्यमातून देखील झाली होती. तोच लोचन फलंदाजासाठी खेळतोय. सुरुवातीचे चेंडू जर आपण बघितलं त्याने संयमाने खेळलं होतं. एकेरी धावेवर भर घातली होती आणि त्याच्यानंतर पवित्रा चेंज केला.
ज्यांच्यावर प्रहार करायचा तोच कर्णधार, संघाचा कर्णधार 24 जर्सी क्रमांक प्रदान केलेला कल्पेशला मात्र या ठिकाणी झगडून ठेवण्याचं काम करतोय. अर्थातच गोलंदाजीचा पुरेपूर समाचार घेतो तो म्हणजे लोचन कांबळे. पुन्हा एकदा कल्पेश ड्राव खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट लेग अंपरच्या दिशेने चेंडू जातोय, जोपर्यंत फेळ पळून एक धाव पूर्ण करतोय, दुसरी धाव घेणार का, जोपर्यंत फेकी होईल, थ्रो होईल, कलेक्ट होईल तोपर्यंत मात्र लोचन त्या ठिकाणी धावबाद होतोय. सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी बघायला मिळाल ते मावळा छत्रपतींच्या मावळ्यांच्या माध्यमातून. आणि पहिला गडी बाद झाला लोचनच्या स्वरूपात म्हणजे धावबाद. चला पुढचा सामना छावा प्रतिष्ठान विरुद्ध CR11 जिजाऊंची लेक. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी या. दोन्ही संघाचे कर्णधार इथे मला वाटते संतोष गायकर छावा प्रतिष्ठान संघाचा कर्णधार हजर आहे. त्याचप्रमाणे CR11 संघाचा कर्णधार प्रशांत मोरे या. वर्सेस छावा प्रतिष्ठानाचे CR का? नवीन फलंदाज येतो 30 धावा. नवीन फलंदाज योगेश म्हात्रे हा सुद्धा एक हार्ड हिटर फलंदाज, राम क्रिकेट कमिटी मधील एक नामवंत खेळाडू योगेश म्हात्रे. कोणत्या प्रकारे सामोरं जाईल, शेवटचा चेंडू असेल या इनिंग मधील, पहिल्या इनिंग मधील शेवटचा चेंडू असेल तो म्हणजे कल्पेशाचा जर्सी नंबर 24 परिधान केलेला पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करणार योगेशसाठी शेवटचा चेंडू या इनिंग मधील. हा चेंडू ओरपी स्वरूपाचा चेंडू होता, तेवढाच चांगला खेळून काढला लेगच्या दिशेने. दरम्यान एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा नक्की मानस असेल विनायक देवकर यांचा, परंतु नकार घंटा वाजवत येतो म्हणजे योगेश. आता मात्र 31 धावांचं 31 धावा, 3 षटकाखेरीस 31 धावा, 32 धावांचं टार्गेट असेल. याच्यानंतर होणारा सामना आहे तो म्हणजे छावा प्रतिष्ठान विरुद्ध CR11 जिजाऊंची लेक. मी विनंती करेन कर्णधारांना की आपण या ठिकाणी यायचं आहे, नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. छावा प्रतिष्ठान विरुद्ध CR11 जिजाऊंची लेक या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण व्यासपीठाच्या समोर यायचं आहे, नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. तसेच या नाणेफेकीचा कौल करण्यासाठी मी आपल्या राम कमिटी प्रीमियर लीगचे अध्यक्ष जितूदादा मोरे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. विनायक उपाध्यक्ष नितीन जितूदादा मोरे सांगतायत की या कार्यक्रमाचे उपाध्यक्ष नितीन दादा घाग यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. छावा प्रतिष्ठा CR11 जिजाऊंची लेक तर छावा प्रतिष्ठा CR11 चा कर्णधार नाही का? नाही बोलवा हा नाही छावा प्रतिष्ठा. या ठिकाणी कमिटीच्या निर्णयानुसार जर का पहिला चेंडू अर्थातच या इनिंगचा पहिला चेंडू जर पडला आणि त्या ठिकाणी दोन्ही कर्णधार इथे अनुपस्थित राहिले तर पेनल्टी लागली जाणार आहे, याची नोंद घ्यायची तरी विनंती असेल. या ठिकाणी छावा प्रतिष्ठान संघाचा कर्णधार विरुद्ध CR11 जिजाऊंची लेक या दोन्ही कर्णधारांना विनंती असेल की आपण व्यासपीठाच्या समोर यायचं आहे, नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. छावा प्रतिष्ठानचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. प्रशांत मोरे कृपया कुठे असतील त्यांनी नाणेफेकी करून घ्या. प्रशांत मोरे तिकडे आवाज जात नाही काय? संतोष तुम्हाला देव काय येतेस का? सागर मोरे प्रशांत देसाई इकडे गोल टोपी ते प्रशांत देसाई गोल टोपी आणि तिकडचे आहेत ते नितेश कदम. बॅट्समन कल्पेश आणि नितेश. टॉस कोण जिंकला? छावा प्रतिष्ठान संघामध्ये आणि CR11 जिजाऊंची लेक या दोन्ही संघांमध्ये झालेल्या नाणेफेकीमध्ये छावा प्रतिष्ठान संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय.
निर्णयाचा SMS लगेचच आमच्यापर्यंत कळवायचा आहे. तसेच सामना सुरू आहे तो म्हणजेच छत्रपतींचे मावळे विरुद्ध प्रज्वल सक्षम मराठा या दोन्ही संघामध्ये चालू असलेला हा सामना. पहिली इनिंग झालंय, पहिलं सत्र झालंय. पहिल्या सत्रामध्ये 31 धावा जमा केल्या, त्या म्हणजेच प्रज्वल सक्षम मराठा संघानं. आणि छत्रपतींचे मावळे फलंदाजीसाठी येणार आणि 32 धावांचा हा टार्गेट लिलया पार करणार का? कारण 18 चेंडूंचा सामना असेल, 18 चेंडू मागे 32 धावांची गरज आहे. या ठिकाणी गोलंदाज विचार जर केला तर सुंदर गोलंदाजी झाली होती. ते गोलंदाज अर्थातच केदार यानं सुरेख गोलंदाजी केली होती. 6 चेंडू मागे केवळ 5 धावा खर्च केल्या होत्या. त्याच्यानंतर येणारा जो बंटी होता, बंटीने मात्र एक षटकार त्या ठिकाणी बहाल केला होता आणि षटकाराच्या साह्यानं 12 धावा खर्च केल्या होत्या. आणि त्याच्यानंतर येणारा जो कर्णधार कल्पेश होता, त्या कल्पेशने मात्र थोडीशी या ठिकाणी चूक केली आहे. मात्र ही इनिंग पहिली आहे, या चुकीचा अर्थ जवळजवळ 14 धावा खर्च केल्या होत्या. बघायचा तोच विनायक फलंदाजीसाठी येतोय. डावखोरा शैलीदार फलंदाज संघाचा कर्णधार आहे ते म्हणजे छत्रपतींच्या मावळ्याच्या कल्पेश फलंदाजीसाठी सज्ज होतोय. आणि नॉन सेकंड फलंदाज आहे नितेश आणि गोलंदाजीसाठी सज्ज आहे 89 जर्सी परिधान केलेला विनायक. वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक घेऊन येतो विनायक कर्णधार. बघा या ठिकाणी थोडस साम्य बघायला मिळतंय. शेवटला षटक कर्णधाराने घेतलं, पहिल्याच चेंडूवर गडी बाद होतोय, अर्थातच कर्णधार बाद होतोय. सुंदर गोलंदाजी या कर्णधाराची, अर्थातच विनायक याची. पहिल्याच चेंडूवर गडी बाद करण्याचा मान मात्र राम कमिटी प्रीमियर लीगच्या माध्यमातून या ठिकाणी बघायला मिळाला, तो म्हणजे विनायकच्या माध्यमातून. आणि बाद केले कोणाला तर कर्णधार कल्पेश याला. कर्णधार आणि कर्णधार आधीचा ज्यावेळेस सामना झाला होता त्यावेळेस छत्रपतींच्या मावळ्या याच्या बाजूनं कल्पेशाने शेवटला षटक टाकला होता आणि प्रज्वल सक्षम मराठा या संघाच्या बाजूने कर्णधारानं पहिला षटक टाकला होता. अर्थातच चालू आहे षटक आणि या चालू षटकामध्ये पहिल्याच चेंडूवर आज कल्पेशचा दिवस नाहीये असं म्हटलं तरी अवघड ठरणार नाहीये, कारण पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद होणं. पाणीच नाही प्यायला मला पाहिजे. विनायक अतिशय सुरेख गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. अर्थातच 32 धावांचं टार्गेट दिलंय आणि या 32 धावा कशा प्रकारे पार करणार आहे. पुन्हा एकदा डावखोरा शैलीदार फलंदाज येतोय. वाऱ्याचा वेग, या वेगाचा विचार करूनच डावखोरे फलंदाज या ठिकाणी मैदानात उतरवण्याचं काम केलंय. ते म्हणजेच छावा प्रतिष्ठान संघाच्या छत्रपतींच्या मावळे यांच्या बाजूनं डावखोरा फलंदाज येतोय नवीन आणि हा उचलून खेळलाय चेंडू. काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडू जातोय आणि त्या ठिकाणी लागलेला दुसरा हादरा गडी बाद होतोय. सलग 2 चेंडूवर 2 गडी बाद करण्याचा मान मिळवतोय. मित्रांनो आठवत असेल भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्यामध्ये, टेस्ट सामन्यामध्ये पहिल्या षटकामध्ये अर्थातच इरफान पठाण यानं पहिल्या सलग 3 चेंडूवर 3 गडी बाद करण्याचा मान मिळवला होता. तोच इरफान पठाणची या ठिकाणी न्यूज ताजी करेल का? तो म्हणजेच गोलंदाज विनायक सुरेख गोलंदाजी करतो. सलग 2 चेंडूवर या ठिकाणी गडी बाद करण्याचा मान मिळवलाय. नवीन फलंदाज येतो तो म्हणजे केदार. वाऱ्याचा वेग या ठिकाणी वाढलाय. बघायचा हॅट्रिकला सुवर्ण संधी आहे. केदार येतो फलंदाजीसाठी आणि विनायक गोलंदाजीसाठी सज्ज. सलग 2 चेंडूवर गडी बाद करून आपले इरादे स्पष्ट केले ते म्हणजे विनायकनं. आणि हा हॅट्रिकचा चेंडू, सुंदर चेंडू. असं वाटत होता टप्पा पडता क्षणी बॅटची एज लागेल, मात्र तसं नव्हता. सरळ विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये जाऊन विसावतोय. धाव नाही की धोका नाही, चेंडू निर्धाव जातोय. सुरेख गोलंदाजी या ठिकाणी विनायकच्या मार्फत होतोय. विनायक यशवंत खार या संघातून खेळणारा खेळाडू आणि आज मात्र या ठिकाणी उचलून खेळलाय. हॅट्रिक नव्हे मात्र ओव्हर हॅट्रिक होईल का? आणि स्वस्त्यात बाद होतोय फलंदाज, तो म्हणजे केदार देखील या ठिकाणी बाद होतोय.
धावांचा अजून दार उघडलेलं नाहीये, मात्र या ठिकाणी केदार बाद होतोय. सलग 3 गडी बाद झाले, एक चेंडू मात्र त्याच्यात निर्धाव गेला. सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल आणि या ठिकाणी आपले संघ सहकारी मित्र जितूदादा मोरे आणि यांच्या आज- चेहऱ्यावर थोडासा निराशेचा घाम येतोय. नवीन फलंदाज येतोय, तो म्हणजे 20 नंबर जर्सी प्रदान केलेला दीपेश. बघायचं आहे दीपेश भागवाडी संघातून खेळणारा हा दीपेश कशा प्रकारे फलंदाजी करणारे आपल्या संघासाठी. या ठिकाणी वातावरणात थोडासा बदल झालाय. जेवढे पण आलेले ढग आहेत ते वाऱ्याच्या स्वरूपाने त्या ठिकाणी फेकले जात आहेत की पाऊस नकोय आम्हाला या मैदानावर, असं जाणून सांगून जातोय. सुंदर गोलंदाजी करतोय तो म्हणजे विनायक. आपल्या संघाच्या विजयासाठी अगदी मनापासून धडपड करणारा विनायक गोलंदाजीसाठी सज्ज होत आहे. चार चेंडूंचा सामना झालाय. 4 चेंडू मागे 3 गडी बाद करण्याचा मान मिळवलाय आणि हा चेंडू मला असं वाटतं बॅटची एज लागून थर्डमॅन कडे चेंडू जातोय. शॉर्ट लेग अंपरच्या दिशेने फाईन लेग क्षेत्राकडे चेंडू जातोय. एक धाव पण पूर्ण करतोय. एका धाव्यानं स्वतःच आणि संघाचं खातं ओपन केलं. फलंदाज तो म्हणजेच दीपेश यानं. धावसंख्या झाली 1, 3 गडी बाद 1 अशी स्थिती आहे. सुंदर गोलंदाजी या ठिकाणी बघायला मिळते विनायक याची. स्ट्रायकर फलंदाज असेल, नव्यानं आलेला फलंदाज पूल करण्याचा प्रयत्न, अंगाला लागतोय चेंडू. शॉर्ट पॉइंटच्या क्षेत्राकडे चेंडू, एक धाव पळून पूर्ण करतोय. लेग बायच्या स्वरूपात ही 1 धाव. धावसंख्या 1 न वाढले. धावसंख्या झाली आहे 2. समीकरण बदललंय. 3 गडी बाद 2 अशी स्थिती आहे. सुंदर गोलंदाजी मी तरी म्हणेन विनायकाची. जर का हा सामना विनायकानं जर जिंकला तर खऱ्या अर्थानं मॅन ऑफ द मॅचचा मानकरी नो डाऊट तोच ठरेल, यातील मात्र शंका नाहीये. मात्र 12 चेंडूंचा सामना आहे. 12 चेंडू मागे केवळ 30 धावांची गरज असेल. प्रति षटकामध्ये केवळ 15 धावांची गरज आहे या मैदानावर आणि या चेंडूवर. अशक्य असं काही एक नाहीये, कारण जर का आपण सुंदर फलंदाजी केली तर प्रत्येक चेंडूवर जरी 2 धाव मिळवल्या तरी देखील समीकरण थोडस सोपं होऊन जाईल, यात मात्र शंका नाहीये. लोचन कांबळे गोलंदाजीसाठी सज्ज होते. मित्रांनो, मगाशी ज्या वेळेस लोचनचं मी नाव घेतलं होतं त्यावेळेस लोचन भुईर असं नाव माझ्या तोंडून आलं होतं. कारण त्यामागचं कारण सांगते, कारण काळभैरव नौखार या संघामध्ये लोचन भुईर सारखा एक खेळाडू आहे. अर्थातच त्याचे वय झालेत, आता तो क्रिकेट खेळत नाहीये. तो देखील याच खेळाडू सारखाच खेळाडू होता, आय थिंक आहे. आणि हा चेंडू सुंदर चेंडू, वाईड शॉट चेंडू ठेवतोय सरळ विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये. धाव नाही की धोका नाही, चेंडू निर्धाव जातोय. राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करतोय. सुरेख गोलंदाजी कमबॅक करतोय आपल्या संघासाठी. आणि हा फुलरलाईट प्रकारचा चेंडू जातोय आणि हा चेंडू मात्र पॅडवर जाऊन आदळतोय. धाव नाही की धोका नाही, चेंडू निर्धाव. सलग 2 चेंडू निर्धाव जात आहेत. आता मात्र काहीतरी करणं गरजेचं आहे. का मोठ्या मोठ्या फटके येणं गरजेचं आहे. समीकरण बदलत आहे आणि जसा समीकरणचा उंचांक वाढतोय तसा प्रेशर देखील फलंदाजांवर येणार, यात मात्र शंका नाहीये. फलंदाजसाठी सज्ज होते दीपेश आणि नितेश अशी बिन्नीची जोडी. आता मात्र फलंदाज बाद होतोय. सलगच्या 3 चेंडू निर्धाव जात आहेत, मात्र या 3ऱ्या चेंडूवर गडी बाद होतोय. नितेश बाद होतोय. नितेश देखील स्वस्त्यात बाद झालंय. केवळ स्वतःच्या नावावर एकही धाव न काढता तो देखील तमोमध्ये परततोय. नवीन फलंदाज येतो तो म्हणजे स्वप्नील. या मैदानावर सुरू असलेला जो वादळ आहे, वारा आहे, हा वादळ स्वप्नीलच्या स्वरूपाने बघायला मिळेल का? 19 नंबर जर्सी प्रदान केलेला हा स्वप्नील फलंदाजसाठी येतोय. राहुल द्रविड, उमेश यादव यांचा हा जर्सी क्रमांक प्रदान केलेला हा 19 जर्सी क्रमांक घेऊन आलाय तो म्हणजेच स्वप्नील. राहुल द्रविड हा इंडियन वॉल्स म्हणून ज्याची प्रामुख्याने ओळख आहे, एक तटस्थ भिंत म्हणून ज्याची ओळख आहे, तोच राहुल द्रविड प्रमाणे हा फलंदाजी करेल का? ज्या वेळेस गरज असेल त्यावेळेस मोठे मोठे फटके. आणि या ठिकाणी चेंडू मात्र ऑफस्टंपच्या खूपच बाहेर जातो. वाईड ठरवतायत पंच. वाऱ्याच्या दिशेने चेंडू देखील वाईड जातोय आणि या चेंडूवर मात्र वाईडच्या स्वरूपात ही 1 धाव मिळते. धावसंख्या झाली ती केवळ 3.
लोचन सुंदर गोलंदाजी करतो. फुल टॉस प्रकारचा चेंडू हा मुझे मार अशा प्रकारचा चेंडू होता, मात्र त्या ठिकाणी फटका व्यवस्थित आला नाही या बॅट मध्ये. जोपर्यंत फील्ड पडून एक धाव पूर्ण करतोय आणि या एका धावेवरच समाधान मानावं लागतं. एका धावेनं स्वतःचं खातं ओपन करतोय. धावसंख्या 1 वाढलंय. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 4. कार्यक्रमाची खऱ्या अर्थाने सुरुवात केली. आपण गणपती बाप्पाला विनंती केली की कार्यक्रमाला कोणाचं गालबोट लागू नये, मात्र मारुती रायाला आपण विनंती केली नव्हती. त्याच मारुती रायाला देखील आपण विनंती करूया की मारुती राया थोडस शांत हो आणि आपला जो कार्यक्रम आहे सुंदररित्या होऊ दे. मनोज मारुतुल्य वेगम जितेंद्र बुद्धिमत्ता वरिष्ठम वातात्मज वानर मुखम श्रीरामदूतम शरणम प्रपद्वे. हे मारुती राया या ठिकाणी आमचा जो कार्यक्रम आहे या ठिकाणी सुंदर असं जोराचा वार आलाय, थोडस थांबव आणि जेणेकरून हा कार्यक्रम बघायला खेळायला सर्वांना मजा येईल ही त्यामागची भावना आहे. त्या ठिकाणी थर्डमॅनकडे चेंडू जातोय. थोडस मिस फील्ड होते, मात्र एकच धाव पळून पूर्ण होतंय. या एका धावेनं धावसंख्या वाढली. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 6. सुंदर गोलंदाजी झाली. आतापर्यंत 12 चेंडू मागे 6 धावा खर्च केल्यात. येणारे हे 6 चेंडू असतील आणि 26 धावांची गरज असेल. 6 चेंडू आणि 26 धावा. 6 चेंडू आणि 26 धावा. 26 धावांची गरज आहे. कोण गोलंदाज असेल आणि कोण फलंदाज या ठिकाणी हिरो ठरणार आहे. सर्वात कमी धावसंख्या आतापर्यंत झाले 12 चेंडू मागे ती म्हणजेच छत्रपतींचे मावळे या संघाची अर्थातच 6 धावा धावफलकावर लागले. 26 धावा येणं गरजेचं आहे. 6 चेंडू आणि 26 धावाचं समीकरण गोलंदाज येतोय तो म्हणजेच योगेश. हा धोंकर तो धोंकर. ओहो सुंदर चेंडू फुलरलँड प्रकारचा चेंडू ब्लॉक केलाय. सक्सेसफुल ठरला, मात्र लेग बायच्या स्वरूपात ही एक धाव पळून पूर्ण करतोय. एका धावेनं काही एक होणार नाहीये. केवळ आता 5 चेंडू आणि 25 धावा. बघा आजची तारीख देखील 25/5/2025. 5 चेंडू आणि 25 धावा असं समीकरण आलंय. 45 जर्सी क्रमांक परिधान केलेला हा गोलंदाज म्हणजेच योगेश. रोहित शर्मा याला लाजवेल असा जर्सी क्रमांक परिधान केलेला योगेश गोलंदाजसाठी सज्ज होतोय आणि हा चेंडू सुंदररित्या चेंडू टाकलाय. बॅट चेंडूचा संपर्क नाहीये. चेंडू मात्र 22ची धाव देऊन एक धाव देऊन पूर्ण करतोय. ज्या ठिकाणी स्लोवर, ज्या ठिकाणी फास्टेड अशा प्रकारची विविधता गोलंदाजीमध्ये आणून गोलंदाज सज्ज होते, सुंदर गोलंदाजी करतोय. येणारे हे 4 चेंडू असतील आणि हा चेंडू लेग बिफोरच्या स्वरूपात हा गडी बाद होतोय. सुंदर गोलंदाजी या ठिकाणी बघायला मिळते ते म्हणजेच प्रज्वल सक्षम मराठा या संघाची सुंदर गोलंदाजी या ठिकाणी बघायला मिळाली. आतापर्यंत कुठल्याही खेळाडूला मोठा फटका मारून देत नाहीये. आतापर्यंत एकही चौकार, एकही षटकार या फलंदाजीच्या बाबतीत बघायला मिळालं नाहीये. संघमालक नक्कीच या खेळाडूंना थोडस निराश असतील, मात्र म्हणतात ना अपयश ही यशाची पहिली पायरी असते. हेच उद्दिष्ट मनाशी ठेवूनच या ठिकाणी संघ मालकाने बी पॉझिटिव्ह राहणं गरजेचं आहे. कारण जर आपण बी पॉझिटिव्ह राहणार तरच आपल्या संघामध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण होणार आहे. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. चेंडू वाईड ठरवतायत पंच आणि वाईड नाही एक धाव. धावसंख्या 1 वाढले. धावसंख्या झाले केवळ 8. 9. तिसरं षटक चालू असताना धावसंख्या 9. काही चेंडू शिल्लक. 3 चेंडू आणि 23 धावा असं समीकरण आलंय. एक औपचारिकता म्हटलं तरी अवघड ठरणार नाही या सामन्याच्या. 3 चेंडू आणि 23 धावा आणि हा चेंडू पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या खूपच बाहेर जातो. वाईड ठरवतायत पंच. वाईडनं धावसंख्या वाढल्या. धावसंख्या झाले 10. डबल फिगर मध्ये धावसंख्या पोहोचली आहे. गडी मात्र या ठिकाणी खूप बाद झालेत. अर्थातच 5 गडी बाद झाले आहेत. 5 गडी बाद 10 अशी स्थिती आली आहे. 3 चेंडू येणं बाकी आहेत आणि हा चेंडू मात्र सुंदर सर्व विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये शेवटले येणारे 2 चेंडू असतील. 2 चेंडू आणि 22 धावा असं समीकरण आले.
सामना अतिशय सुरेख बघायला मिळते. राम कमिटी प्रीमियर लीग पर्व 4. या 4थ्या पर्वातील पहिला सामना बघायला मिळाला आणि हा चेंडू पूल केलाय. फाईन लेग क्षेत्राकडे चेंडू जातोय. षटकार, पहिला षटकार या ठिकाणी बघायला मिळाला आहे आणि या 6 धावेनं धावसंख्या वाढले. धावसंख्या झाली ती म्हणजेच 16. सुंदर गोलंदाजी या ठिकाणी बघायला मिळाली ती म्हणजे मराठा अर्थातच प्रज्वल सक्षम मराठा या संघाच्या बाजूनं आणि हा चेंडू देखील निर्धाव जातोय. षटक संपलं. सामना देखील या ठिकाणी संपला जातोय. दोन्ही संघांचे हार्दिक अभिनंदन आणि या सामन्यामध्ये प्रज्वल सक्षम मराठा हा सामना विजय होतोय. चालू व्हायच्या अगोदर ते बाहेर निघ. आणि